विश्वविख्यात महाराजा सम्राट अशोक जयंतीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। भारताच्या इतिहासामध्ये अनेक राजे महाराजे झाले, पण सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज असे लोककल्याणकार राजे खूप दुर्मिळ आहेत। सम्राट अशोक हा राजा केवळ भारतात नव्हे तर जगातील एक लोककल्याणकारी आणि सुप्रसिद्ध राजा म्हणून त्यांचा लौकिक आहे। नामवंत इतिहासतज्ञ डॉक्टर उर्मिला थापर यांनी सम्राट अशोकाचं अत्यंत महत्त्वपूर्ण चरित्र लिहिलेलं आहे। सम्राट अशोक हा देशविदेशातील अनेक अभ्यासकांच्या अभ्यासाचा विषय राहिलेला आहे। सम्राट अशोकाचा कालखंड इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकातील आहे। सुमारे इसवी सन पूर्व 303चा त्यांचा जन्म आहे, तर इसवी सन पूर्व 232ला त्यांचं महापरिनिर्वाण झालं। सुमारे 70 वर्षाचं आयुष्य सम्राट अशोकांना लाभलं। सम्राट अशोक हे मौर्य घराण्यातील राजा चंद्रगुप्त मौर्य या चंद्रगुप्त मौर्याचा नातू आणि राजा बिंदुसार यांचा मुलगा होता। चंद्रगुप्त मौर्य यांनी पाटलीपुत्र म्हणजे आताचं पाटणा या ठिकाणी मौर्य साम्राज्याचा पाया घातला। त्या मौर्य साम्राज्याचा 3ऱ्या पिढीतील प्रभावशाली वारसदार म्हणजे सम्राट अशोक। सम्राट अशोक यांना खूप मोठा संघर्ष करावा लागला आणि संघर्षातून ते राजपदापर्यंत पोहोचले। आपल्या वडिलांच्या काळामध्ये म्हणजे राजा बिंदुसारच्या काळामध्ये सम्राट अशोक हे तक्षशिला आणि त्यानंतर उज्जैनी या ठिकाणी राज्यपाल पदावरती होते, म्हणजे अत्यंत महत्त्वाचं पद त्यांच्याकडे होते। सम्राट अशोक हे उच्च शिक्षित होते। त्या काळातील प्रथा परंपरेला धरून त्यांनी उच्च शिक्षण घेतलं होतं, म्हणजे धनुर्विद्येतलं शिक्षण असेल, आरोग्याच्या संदर्भातलं शिक्षण असेल, कलेच्या क्षेत्रातील शिक्षण असेल, युद्धकलेचं शिक्षण असेल, अनेक भाषा आणि तत्त्वज्ञान या संदर्भातलं त्यांनी शिक्षण घेतलं होतं। त्या प्रथा परंपरेनुसार तथागत गौतम बुद्ध, वर्धमान महावीर, आजीवक संप्रदाय आणि ब्राह्मण संप्रदाय यांचा प्रभाव जनमानसावरती होता। आणि चंद्रगुप्त मौर्य सुरुवातीला बौद्ध धर्मीय विचाराचे आणि त्यानंतर जैन धर्मीय विचारांचे होते आणि तोही वारसा त्यांना मिळालेला होता। अभ्यासकांच्या मतानुसार सम्राट अशोकांच्या जडणघडणीमध्ये त्यांच्या वडिलांचा जसा वाटा आहे, आईचा जसा वाटा आहे, तसाच त्यांच्या आजीचा। चंद्रगुप्त मौर्यांची एक महाराणी सेल्युकस निकेटर यांची कन्या होती आणि सेल्युकस निकेटर हा सिकंदराचा प्रतिनिधी होता, म्हणजे ग्रीक। म्हणजे अशोकाची एक आजी ग्रीक वंशातील होती। म्हणजे भारत आणि विदेशातील लोकांचे जसे व्यापारविषयक संबंध आहेत, साहित्याचे संदर्भ आहेत, राजकीय संबंध आहेत, त्याच पद्धतीनं वैवाहिक संबंध देखील त्या काळामध्ये होते। त्यामुळे आपल्या देशातील एखाद्या नेत्याने किंवा एखाद्या कन्येनं परदेशातील व्यक्तीवर विवाह करणं आक्षेपार्ह नाही, कारण मानव हीच एक जात आहे, माणसात जाती नाहीत। माणसाने माणसाशी विवाह करणं हा आंतरजाती विवाह होऊ शकत नाही। जर का एखाद्या माणसाने गाढवाशी, कुत्र्याशी, घोड्याशी किंवा इतर प्राण्यांशी लग्न केलं तर त्याला आंतरजाती विवाह म्हणता येईल। माणसाने माणसाशी लग्न करणं हा काय आंतरजाती विवाह होऊ शकत नाही। तात्पर्य एवढं आहे की सम्राट अशोकांची एक आजी ग्रीक वंशातील होती आणि ही आनंदाची गोष्ट आहे। आणि त्या सम्राट अशोकाच्या आजीने देखील सम्राट अशोकावरती अत्यंत महत्त्वाचे संस्कार त्या काळामध्ये केलेले होते। सम्राट अशोक शूर होते, पराक्रमी होते, महाबुद्धिमान होते, ते उत्तम संघटक देखील होते। राजपदावरती ते इसवी सन पूर्व 261ला आलेले असावेत असा अभ्यासकांचा कयास आहे। 261 साली म्हणजे इसवी सन पूर्व 261 साली त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला। राज्यारोहण समारंभानंतर 2च वर्षात त्यांनी कलिंगवरती स्वारी केली। ती त्यांच्या जीवनातील अखेरची स्वारी, अखेरचं युद्ध मानलं जातं। त्या युद्धामध्ये त्यांनी शत्रुपक्षाचा पाडाव केला, पण कलिंग या ठिकाणी घनघोर युद्ध झालं। त्या युद्धामध्ये अपरिमित नुकसान झालं।
त्यामध्ये विशेषतः मनुष्यहानी मोठ्या प्रमाणात झाली आणि त्यामुळे सम्राट अशोक चिंतित झाले. शत्रुपक्षातील जरी माणसांची हानी झाली तरी शेवटी ती माणसं येते आणि त्यांना प्रचंड याचा दुःख झालं आणि ते बौद्ध धर्माकडे वळले. म्हणजे बौद्ध धर्माकडचा प्रवास त्यांचा कसा झाला तर सुरुवातीला त्यांनी मोठं युद्ध केलं. युद्धामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसा झाली आणि हिंसा झाल्यानंतर त्यांना अहिंसेचं महत्त्व कळलं आणि त्यांनी युद्ध न करण्याचा निर्णय त्यानंतर घेतला. राज्य संरक्षणासाठी सैन्याची गरज असते, मिलिटरीची गरज असते, गृहखात्याची गरज असते हे ओळखून त्यांनी सैन्य गृहखातं कायमपणे सक्षम बनवण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये त्यांनी केलेला होता. सम्राट अशोकाने राजगादीवरती आल्यानंतर लोककल्याणकारी योजना आपल्या राज्यामध्ये राबवल्या. त्यामध्ये वेगळ्या ठिकाणी पाणवठे बांधले, मोठमोठे रस्ते उभारले, रस्त्याच्या कडेला मोठमोठी झाडं लावली. त्याचबरोबर प्राण्यांची सुद्धा देखभाल करण्यासाठी पशूंचं रक्षण व्हावं, निसर्गातल्या वनस्पतींचं रक्षण व्हावं यासाठी त्यांनी प्राण्यांचे दवाखाने सुद्धा सुरू केले. त्यांची राज्यव्यवस्था उत्तम होती. गुप्तहेर खातं उत्तम होतं. गुप्तहेर खात्यामध्ये जसे पुरुष होते तशाच महिला देखील होत्या. त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी त्याने अनेक महत्त्वाचे लोक वेगळ्या ठिकाणी पाठवले. महिला देखील त्यांनी बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी नेमलेल्या होत्या. स्वतः सम्राट अशोक आणि त्यांचा मुलगा महेंद्र आणि कन्या संघमित्रा यांना बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी श्रीलंकेमध्ये पाठवलं. ते परत कधी आले नाहीत. ते आज श्रीलंकेच्या जनतेमध्ये मर्ज झालेले आहेत. केवळ श्रीलंकाच नव्हे तर आशियामधल्या अनेक देशामध्ये विशेषतः सिरिया, इराक, इराण, ग्रीक, युरोप अशा अनेक ठिकाणी बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी सम्राट अशोकाने आपले प्रतिनिधी पाठवलेले होते. बुद्धाच्या विचारांचा त्यांच्या जीवनावरती प्रचंड मोठा प्रभाव होता. म्हणून त्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार आपल्या राज्यात, आपल्या राज्याबाहेर देखील केला. त्यांनी आपल्या राज्याचा दौरा केला. विशेषतः तथागत गौतम बुद्धाची जी जन्मभूमी आहे रुमंदेई, ज्याला लुंबिनी म्हटलं जातं, त्या लुंबिनीला सुद्धा त्यांनी भेट दिली. त्या ठिकाणी त्यांचा शिलालेख आहे आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी गौतम बुद्धाचा जन्म झाला त्या कलिंगच्या भूमीतील लोकांना त्यांनी शेतसारा माफ केला. बुद्धाची भूमी आहे या आनंदाप्रित्यर्थ त्यांनी त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा शेतसारा माफ केला. ही सम्राट अशोकाने बुद्ध जन्मभूमीला दिलेली सर्वात मोठी देणगी होती. अशोकाच्या काळामध्ये अनेक ठिकाणी शिलालेख निर्माण केले. अशोकाचं राज्य किती मोठं होतं. ब्रिटिश राज्यापेक्षा आणि मोगल राज्यापेक्षा देखील सम्राट अशोकाचं राज्य विस्तारानं खूप मोठं होतं. केवळ विस्तारानंच नव्हे तर गुणात्मकदृष्ट्या सुद्धा ब्रिटिशापेक्षा आणि मोगलांपेक्षा ते अत्यंत लोककल्याणकारी होतं. नीतिमान राज्य सम्राट अशोकाने निर्माण केलं. दक्षिणेकडे कर्नाटक, आताचा कर्नाटक असेल, ओरिसा, त्याचबरोबर बंगाल, नेपाळ, आताचा पाकिस्तान, अफगाणिस्तान इथपर्यंत सम्राट अशोकाचं राज्य होतं. गिरनार या ठिकाणी सुद्धा सम्राट अशोकाचा शिलालेख आहे. आताच्या अफगाणिस्तानमध्ये शहाबाजगडी आणि मानसेहरा या ठिकाणी सम्राट अशोकाचे शिलालेख सापडलेले आहेत. सम्राट अशोकाच्या काळातील लिपी ही ब्राह्मी आणि खरोष्टी होती. आताच्या इराणच्या सीमावर्ती भागापर्यंत सम्राट अशोकांचं राज्य पसरलेलं होतं. हे त्यांच्या शहाबाजगडी आणि मानसेहरा या ठिकाणच्या शिलालेखावरून स्पष्ट होतं. गिरनार या ठिकाणी जे आताचं जे जुनागड गिरनार आहे गुजरातमध्ये, त्या ठिकाणी चंद्रगुप्त मौर्याप्रमाणेच सम्राट अशोकाने देखील खूप मोठा तलाव बांधलेला होता. तलावाचं उर्वरित बांधकाम देखील सम्राट अशोकाने केलेलं होतं. जनतेच्या पाण्यासाठी तलाव, पिकासाठी तलाव, शेतीमध्ये सुधारणा व्हाव्यात, शेतीमध्ये उत्पादन वाढावं यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी जलस्रोत निर्माण केलेले होते. सम्राट अशोकाचं राज्य आताच्या अपरांत म्हणजे कोकण, नालासोपारा ज्याला म्हणतो, त्या ठिकाणी देखील सम्राट अशोकाचं राज्य होतं. अशोकाच्या काळामध्ये तिसरी बौद्ध धर्म परिषद पाटणा या ठिकाणी झाली. तिस्स हे त्या परिषदेचे अध्यक्ष होते. त्या बौद्ध धर्म परिषदेमध्ये तथागत गौतम बुद्धाचे विचार, तत्वज्ञान, धम्म या सर्वांचं संकलन, त्या विचाराचा प्रसार कसा करायचा याबद्दलचा विचारविनिमय झालेला होता. सम्राट अशोकांचा
बौद्ध धर्मावरती नितांत विश्वास होता, श्रद्धा होती. ते बौद्ध धर्माचे अनुयायी आणि उपासक होते म्हणून ते म्हणतात की मी अहिंसेचा पुरस्कार करणारा राजा आहे. केवळ बौद्ध धर्मावरतीच ते बौद्ध धर्मीय होते याचा अर्थ फक्त बौद्ध धर्मालाच त्यांनी राज्याश्रय दिला असं नव्हे, तर सम्राट अशोक हे उदार मतवादी होते, विशाल दृष्टिकोनाचे होते. त्यामुळे त्यांनी बौद्ध धर्माला ज्या पद्धतीने राज्याश्रय दिला, बौद्ध धर्माचा प्रचार केला, त्याच पद्धतीनं त्यांनी जैन धर्मीयाचा कधी तिरस्कार केला नाही, आजीविकांचा कधी तिरस्कार केला नाही आणि ब्राह्मणांचा देखील त्यांनी कधी तिरस्कार केला नाही. आपल्या राज्यामध्ये सर्व लोकांनी गुण्यागोविंदाने राहावं आणि आपला विकास आणि राज्याचा विकास करावा ही सम्राट अशोकांची भूमिका होती. सम्राट अशोकांचं नाव आपल्या देशाच्या नव्हे तर जगाच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने कोरून ठेवावं इतका अद्वितीय, असामान्य आणि लोककल्याणकर राजा होता. अशा राजाचं महापरिनिर्वाण इसवी सन पूर्व 232ला झालं. यांना 70 वर्षाचं आयुष्य लाभलं. सम्राट अशोकांच्या जयंतीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.